गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? झालं का चहा पाणी वगैरे, नाश्ता वगैरे? माझा पण नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता झाली आहे तयारी. आता जायचं आहे कामावर. आता टाईम झाला आहे. तर तुमचा झाला आहे का चहा पाणी? तर निघाली आहे मी आता. आणि मटकी भिजायला टाकलेली आहेत, हिरवे मूग भिजायला टाकलेले आहेत. तर आपल्याला मटकी बनवायची आहे. तर आता याला आता पाण्यातून काढलं आहे, पाणी मी काढलं आहे याचं आणि धुवून ठेवले आहेत. आता छान असे मोड येतील, मग आपण मटकी बनवूया. तर चला, सकाळी सकाळी एक व्हिडिओ काढा. आपण निघायचे आता. वेळ झाली आहे आता कामावर निघायची, टाईम झालेला आहे. तर चला, निघते आता. आणि आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ छान छान येणार आता नवीन चॅनलवर. तर नक्की सपोर्ट करा. आपल्या चॅनलचं नाव आहे कांता डेली ब्लॉग. तर त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा. चला, मी आता निघते कामावर. आहे मी कामावर. एंट्री वगैरे झाली आहे म्हणजे आता जाते, इथे काम करते आणि पोचले मी आत्ताच. तर चला, आता जायचं आपल्याला इथे. आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये. जरा जाते मी आता, काम करते, नंतर बोलते. वातावरण वाजले आहेत 6:45. थंडी पण आहे खूप. बसते आता इथं 10 मिनटं जरा. तर आली आहे इथे कामावर. आता बसली आहे, जायते कामावर आता. तर चला, आपला व्हिडिओ तेवढा पूर्ण करावा आणि जावा कामावर. आणि व्हिडिओ बघा, सपोर्ट करा, लाईक करा आणि नवीन चॅनलला आपल्या सपोर्ट करा आणि जे सबस्क्राईब करून घ्या पटापट. तर बसले, म्हणलं चला 5-10 मिनटं बसावं. मग त्या कामाला सुरुवात झाली ना, मग वेळ नाही भेटत मग, असं आहे. त्याच्यामुळं आता आपल्या दोन्ही चॅनलवर आपले व्हिडिओ येणार आहेत. दोन्हीला पण सपोर्ट करा. आणि सर्दी खूप झाली, म्हणजे कालच्यापेक्षा बरं वाटतं बरं का मला जरा थोडंसं. थोडी सर्दी वगैरे बरी, ताप बरी आहे जरा. तर असं आहे, गोळ्याने खाल्ल्या अजून. गोळ्या खाते आता थोड्या वेळाने. 2 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत. इंजेक्शन घेतलं काल. आपल्याकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे, काय करायचं. सगळंच बघावं लागतं ना. आणि एकदा जर आजारी पडलं ना, मग अवघड आहे. पण आजारी असलं तरी आपल्याला काम करणं गरजेचंच आहे. बाहेरचं घरातलं उठून करावंच लागतंय. काय करता. म्हटलं होतं सुट्टी घेईन, आज आराम करेन. तर म्हटलं जाऊ द्या, आपलं काही काम निघलं अचानक, मग त्या सुट्ट्या पाहिजेत ना. त्याच्यामुळं मग मी सुट्टी नाही घेतली. नाही तर मला आरामच करावं वाटत होता. आज 2 दिवस म्हटलं सुट्टी घेऊन आराम करावं. बरेच दिवस झाले ना मी सुट्टीच घेतली नाही. दिवाळी सुट्टी घेतली ती, गावाला गेलते ना तेव्हा 4-5 दिवस सुट्टी घेतली होती मी. त्याच्यावर सुट्टीच घेतली नाही. तशी कामाला येते मी. आजारी असलं काही असलं तरी मी कामावर येते, सुट्टी घेत नाही. आता भरपूर माझ्या सुट्ट्या बाकी आहेत. तर आता घेतल्या तरी काही हरकत नाही आहे. तर बघू, काय काम निघलं तर मग पुन्हा घ्यावं लागतात सुट्ट्या. म्हणून थांबली मी जरा सुट्टी घ्यायला. तर आज विचार होता माझा आराम करायचाच, निवांत जरा. काय करायचं. घसा दुखत होता, सर्दी, ताप, खोकला सगळं एकत्र सगळं. काय करायचं. आणि माझ्या चॅनलला, या नवीन चॅनलला सपोर्ट करा भावांनो बहिणींनो प्लीज. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ आवडते तसे मी आता व्हिडिओ टाकत जाईल. तुम्हाला जर बाहेरचे ब्लॉग बघायचे असेल तर मी बाहेरचे पण ब्लॉग टाकणार. आपलं काम थोडं कमी करायचं आता. आणि आपलं याच्यावर यूट्यूबकडे जास्त आपलं लक्ष द्यायचं. आता आपल्या चॅनलकडे जास्त लक्ष द्यायचं असं ठरवलं आहे मी.
थोडं काम कमी करायचं. आता चालू केलं तरी हे पण पूर्ण करायलाच पाहिजे, बंद ठेवून जमणार नाही ना, असं आहे ना. बंद ठेवलं ना तर मग काही अवघड आहे, मग काही खरं नाही ना. आपलं पहिलं चॅनल आहे, त्याच्यावर आपले रेसिपीचे व्हिडिओ येत जातील आणि या चॅनलवर आपले बाहेरचे ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ पण येतील. तर नक्की सपोर्ट करा. आणि आपला मसाला तयार आहे. मसाला कोणाकोणाला घ्यायचा आहे तो ते पण सांगा, नंबर देते मग मी. आपल्याकडे सर्व मसाले भेटतील, मालवणी मसाला भेटेल. काय बोल ना, आले. व्हिडिओ कट केला होता, मैत्रीण होती एक. तर काय बोलत होते काय माहिती. हा, आपल्या त्या जुन्या चॅनलवर कांता किचन ब्लॉग आहे, त्याच्यावर आपल्या रेसिपी येत जातीलच, ते पण बघा, तिथं पण सपोर्ट करा. आणि आपलं हे नवीन चॅनलचं नाव आहे कांता डेली ब्लॉग. तर डेली याच्यावर व्हिडिओ येणार, शॉर्ट व्हिडिओ येणार. आणि व्हिडिओ कसे पाहिजे तुम्हाला, कसे आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर बोलले बाहेरचे ब्लॉग दाखवा मला बाहेर जाऊन, तर ते पण करेन मी. बाहेरचे पण म्हणजे ब्लॉग तुम्हाला दाखवेल. तर आपलं इकडं कामाकडे जरा थोडंसं कमी करायचं काम, आणि जरा आपल्या यूट्यूबकडे आता जास्त लक्ष द्यायचं आहे मला. तर तुम्ही जर बोलले इकडे जा तिकडे जा, या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा, इकडं मार्केट दाखवा ते हे दाखवा ते, तर मी जाणार नक्कीच, ठरवलंच मी तसं. हां, आणि मी मसाल्याचं बोलत होते. तर मसाले आपल्याकडं ऑलरेडी तयार करून आणलेले आहेत. तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे तुम्हाला. तर आपल्याकडं मालवणी मसाला तुम्हाला सांगते, घाटी मसाला पण आहे, धना पावडर आहे, लाल तिखट आहे, हळदी पावडर आहे, पुन्हा बिर्याणी मसाला आहे. कोणाकोणाला घ्यायचं असेल ना तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला येत जातील. आणि त्याच्यासोबत आपण वडे म्हणतो, वडे म्हणजे कोणते वडे, आपण काही ठिकाणी वडे म्हणतात, काही ठिकाणी सांडगे म्हणतात. तर ते सांडगे पण तुम्हाला बनवून भेटतील, कुरडाई भेटेल बनवून, आणि पापड पण भेटतील मसाल्यासोबत. तर कोणाला काय काय पाहिजे असं सांगा, मी बनवून देणार आहे. तर ते पण तुमच्यासमोर बनवणार मी, आणि मग नंतर मला सांगा तुम्ही. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते मी आता. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.